नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या प्रकरणामधील सराव संच 1.3 मधील उदाहरण आज आपण पाहणार आहोत. उदाहरण काय दिले पहा. त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण दिलाय एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी. एपी हा बीसी वर लंब आहे. त्याच्यानंतर बीक्यू लंब एसी. बीक्यू हा एसी वर लंब आहे. बी डॅश पी डॅश सी म्हणजे पी हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे. बी पी सी. बी आणि सी च्या दरम्यान पी बिंदू आहे. त्यानंतर दिलंय ए क्यू सी. ए डॅश क्यू डॅश सी म्हणजे ए आणि सी च्या दरम्यान क्यू बिंदू आहे. तर दाखवा त्रिकोण सीपीए. आपल्याला काय सिद्ध करायचंय बघा किंवा दाखवायचंय. त्रिकोण सीपीए. त्रिकोण सीपीए हा त्रिकोण आणि त्रिकोण सीक्यूबी. त्रिकोण सीक्यूबी हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी हे समरूप दाखवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपला जर एपी बरोबर 7, एपी ची लांबी दिली 7, बीक्यू ची लांबी दिली 8, बीसी ची लांबी 12 तर एसी काढायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत आणि हे दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या बाजू प्रमाणात आणि मग आपला एसी ची लांबी काढायची आहे. कोणते दोन त्रिकोण आपल्याला दाखवायचे पहा. तर हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला विचारतात. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. कुठले कुठले दोन त्रिकोण. त्रिकोण सीपीए. आता पहा त्रिकोण सीपीए. त्रिकोण सीपीए मध्ये हा पी जो आहे तो 90 अंशाचा आहे आणि सीक्यूबी मध्ये क्यू हा 90 अंशाचा आहे. म्हणजे या दोन त्रिकोणाचा एक कोण कुठला. त्रिकोण सीपीए चा कोण सीपीए. कोण सीपीए एकरूप कोण सीक्यूबी. कोण सीपीए एकरूप कोण सीक्यूबी. कारण प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी काटकोन किंवा प्रत्येकी 90 अंश. हे कारण द्यायचं आहे. या दोन्ही त्रिकोणांचा एक कोण 90 अंशाचा आहे. आता आपल्याला बाकीचं काही दिलेलं नाही. पहा आपल्याला दुसरा एक कोण आपल्याला एकरूप दाखवायचा आहे. पहा मग दुसरा कोण म्हटल्यानंतर पहा सीपीए. सीपीए मध्ये सी कोण आणि सीक्यूबी मध्ये सी कोण. हा जो कोण आहे हा या दोन्ही त्रिकोणांचा कॉमन कोण आहे म्हणजे सामायिक कोण आहे. म्हणून तो एकरूप होईल. कोणता कोण एकरूप होईल पहा. कोण सी एकरूप कोण सी. याला कारण द्यायचं आपला सामायिक कोण. दोन्ही त्रिकोणांचा हा सामायिक कोण आहे आणि सामायिक कोण हे एकरूप असतात. म्हणून आता पहा या दोन त्रिकोणांचे दोन कोण एकरूप झालेले आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणून त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी. आणि याला आपल्याला कसोटी लिहायची आहे. कोणती कसोटी विद्यार्थी मित्रांनो. तर दोन कोण एकरूप आहेत म्हणून इथं कसोटी मिळेल कोको कसोटी. म्हणजे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत. आता आपल्याला पुढे माहिती दिली काय. बाजूंची लांबी दिलेली आहे त्याच्यावर एका बाजूची लांबी काढायची. हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच यांच्या बाजू प्रमाणात. यांच्या बाजू प्रमाणात म्हणजे त्रिकोण सीपीए ची पहिली बाजू सीपी छेद या त्रिकोणाची पहिली बाजू सीक्यू या प्रमाणात होतील. दोन त्रिकोण समरूप आहेत. दुसरी बाजू पीए छेद याच्यातली मिळेल आपला क्यूबी बरोबर तिसरी बाजू सीए छेद याच्यातली तिसरी बाजू सीबी. का हे प्रमाणात होईल तर दोन त्रिकोण समरूप झालेत म्हणजे त्यांच्या बाजू प्रमाणात. आता आपल्याला पहा याच्यात 4 घटक आहेत. 4 घटकांपैकी 3 घटकांची लांबी दिली. चौथ्या घटकाची आपल्याला किंमत काढायची. पण इथं आहेत 6 घटक. यातला एक गुणोत्तर आपल्याला दिलेला नाही. सीपी बघा दिलाय का आपला. सीपी दिलेला नाही. सीक्यू पण दिलेला आहे. आपल्याला मांडायची गरज नाही. पीए. आता पीए किती दिले बघा. पीए म्हणजेच एपी दिले आपल्याला 7. ते आपण या ठिकाणी ठेवू. छेद क्यूबी. क्यूबी म्हणजेच बीक्यू दिलेला आहे 8 बरोबर सीए. सीए म्हणजेच आपला एसी काढायचा आहे. आणि आपला सीबी. सीबी दिलाय आपल्याला या ठिकाणी 12. सीए काढायचंय म्हणजेच काय काढायचंय आपल्याला. सीए म्हणजे एसी काढायचं आहे आणि सीबी दिलाय आपल्याला 12. आता आपल्याला या ठिकाणी तिरपा गुणाकार करून सोडवायचा आहे. म्हणून पहा तिरपा गुणाकार 7 आहे तसंच हे 12 भागिले ते इकडे आल्यानंतर गुणिले होईल. 7 गुणिले 12 बरोबर उजवीकडचं एसी आहे तसंच
गुणिले 8 छेदस्थानी तिकडे गेल्यानंतर अंशस्थानी जाईल किंवा भागिले इथे गुणिले होईल 8. आता आपला 8 ची बाजू बदलायची आहे कारण एसी ची लांबी काढायची आहे म्हणून 7 गुणिले 12 आहे तसंच भागिले 8 बरोबर एसी. आता या ठिकाणी आपण भाग घालू 12 आणि 8 हे दोन्ही संख्या 4 च्या पड्यात आहेत म्हणून 4 ने भाग जाईल 4 दुने 8 4 त्रिक 12. आता 2 ने या दोन संख्यांना पूर्ण भाग जात नाही पण आपल्याला दशांश उत्तर काढायचं आहे म्हणून राहिलं काय बघा 7 गुणिले 3 त्यांचा गुणाकार आपल्याला मिळेल. तो गुणाकार आपल्याला या ठिकाणी पुढच्या स्टेपला मांडायचा आहे. पुढचा गुणाकार येईल 7 आणि 12चा 7 आणि 3 चा गुणाकार आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे म्हणून पुढचं येईल 7 त्रिक 21 छेद 2 बरोबर एसी. आणि मग आपला 21 ला 2 ने भागायचा आहे. कोणत्याही संख्येला 2 ने भागायचं म्हणजे त्याच्या निम्म येईल. 21 च्या निम्म मिळेल आपला 10.5 म्हणजे 10.5 10.5 बरोबर एसी म्हणून शेवटची स्टेप येईल एसी बरोबर 10.5. अशा प्रकारचा आपला एसी ची लांबी मिळाली 10.5. धन्यवाद.